महामहिम राज्यपालांनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून बिरसा मुंडाजींपर्यंतच्या अनेक महापुरुषांचा या भाषणामध्ये उल्लेख केलाय आणि अन्य महापुरुष असाही उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये आहे। मी या निमित्ताने एवढी एकच सूचना करीन की ज्या महापुरुषांचं तैलचित्र या सभागृहात या ठिकाणी लागलंय त्या लोकमान्य टिळकांचा, ज्यांनी ब्रिटिशांना सर्वात प्रथम या देशामधून चले जाओ अशा पद्धतीकरता आंदोलन उभं केलं, त्या लोकमान्य टिळकांचाही उल्लेख आणि त्याचबरोबर एक है तो सेफ है हा विचार या देशामध्ये प्रथम मांडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सुद्धा उल्लेख या भाषणामध्ये झाला पाहिजे अशी या निमित्ताने मी मागणी करतोय। आणि आज या देशामध्ये पुन्हा एकदा कॉमन सिव्हिल कोडची मागणी ही आता पुन्हा चालू झालेली आहे। कारण जेव्हा घटनाकारांनी घटना निर्माण केली तेव्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये कॉमन सिव्हिल कोडचा उल्लेख केला होता। सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिलाय की राज्यांना सुद्धा कॉमन सिव्हिल कोडच्या संदर्भातले कायदे करण्याचा अधिकार हा राज्यांना पण आहे, अशा पद्धतीचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। आणि त्यामुळे या निमित्ताने मी या सरकारकडे आता मागणी करतोय की आपल्या राज्यापुरतं कॉमन सिव्हिल कोड तयार करण्याकरता एक समिती या राज्य सरकारने गठीत करावी अशी मागणी सुद्धा आजच्या या भाषणाच्या आणि चर्चेच्या निमित्ताने या ठिकाणी मी करतोय।